छोकरे भेजा ना ठोकरे और घरात कोणीच नाहीये, धुमाल करूया. पण काय करू? म्युझिक लावू? मी पिझ्झा ऑर्डर करू? पण पैसे? माझ्या पिगी बँक मध्ये आहेच 500. मी मागू शकते पिझ्झा. मी पिझ्झा ऑर्डर करतो, तू म्युझिक लाव. ओके. सार्थक, हे सार्थक. एक मिनिट, तुम्ही कोण आहात? मी रणवीर सिंग. रणवीर सिंग फनी कपडे घालतोय माहितीये मला, पण इतके नाही. झाड दिसताय तुम्ही. कळतंय ना? मग मी झाडच आहे. अरे मग कुंडीत जाऊन बसा, इथे का? अरे माझा विस्तार बघ, साईज बघ माझी. मी काय रोपटाय का कुंडीत मावायला? उद्या तुला दुपट्यात गुंडाळला तर चालेल का? ये इकडे, धक्का देतो तुला. ये कुठे? ये ये सार्थक, अरे काय झालं? काय तू एवढा का घाबरलायस? आणि हे असं का लाइटिंग केलंय घरात? एकदम खतरनाक लाइटिंग केल्यावर का एकदम रोमॅन्सिक लाइटिंग केलेली दिसतंय. ते त्याला माहित आहे ना आपली एंट्री तसं म्हणा, व्हॅलेंटाईन डे झालाय ना आता, त्यामुळेच. तावडे, हा ते ठीक आहे. वहिनी हे कुठं ठेवू? द्या मी ठेवते. नाही मी आहे ना, तुम्ही कशाला? मी असतं कशाला लागते सगळं? मम्मा ते सोड. अगं हे बघ, हे झाड आपल्या घरात आलंय. चालतंय, फिरतंय. अरे बाप. बोलतंय पण. बापरे. कोण आहेस तू? वडाचं झाड. हे काय बोलते वडाचं झाड? वडाचं झाड कसं असते आपल्याला माहित नाही का? अशी बारीक बारीक पानाचं वडाच्या झाडाला. तावडे, ते चिंचेचं झाड असतं. ते असं ना, काय असं ना, तुम्ही म्हणा तसं तर तुम्ही म्हणता तर असू शकते, पण मी चेक करतो ना, घाबरायचं ना. हे बरोबर, इकडे बसा बसा बसा. मी आहे बसा. टेस्टिंग करतो आपण. काय झाड दिसतंय? काय झाडच आहे. माझ्याकडे आयडिया आहे. मी काय करतो, हे झाड तोडितो आणि आपल्यासाठी मस्त आराम चेअर बनवतो. हो तावडे, तुम्ही तावडेच ना? पाहिलंय मी तुम्हाला. होईनी बहिणीला काय हवा आहे आपली? झाड पण ओळखी द्या आपल्याला. हो, ओळखतो ना. दर फ्रायडे नाईटला तुम्ही नवीन मैत्रिणीला भेटता ना माझ्याच आडोशाला. तावडे, काय आहे? मी नेहमी सांगतो, झाडा मागे प्रेम करण्यापेक्षा झाडांवर प्रेम करा. किती झाडं लावलीत आतापर्यंत? आणि या मुलांना सतत दमदाटी करता. एक दिवस तरी त्यांना बरोबर घेऊन 4 झाडं लावलीत का तुम्ही? मुक्याने सावली दिली, पानं, फुलं, फळं, साल, खोड सुद्धा देऊन पाहिलं. पण तुम्ही माणसं उलट्या काळजाची. आमच्यावर घाव घालणं थांबवायचं मनावर घेतच नाही आहात तुम्ही. म्हणून आज बोलायला आलोय. पण मी काय म्हणतो, हे झाड तोडून त्याच्यापासून वस्तू बनवणं हा तर आमचा हक्क आहे. तोडू शकतो आपण झाड, त्यात काय एवढं विषय? आमचं म्हणजे? माणसांचा. हो काय? माणसांचा हक्क? ये इकडे, तुला फटके देतो. ये इकडे. माणसांचा हक्क फक्त माणसांचा, फक्त तुमचाच हक्क आहे. वर्षानुवर्ष त्या झाडावर घरटी करून राहणाऱ्या पाखरांचा नाहीये का? त्या झाडाच्या ढोलीत राहणाऱ्या प्राण्यांचा नाहीये? त्या झाडाच्या आसपास वाहणाऱ्या नदीचा नाही? त्या झाडाला बिलकुल वाढलेल्या एखाद्या वेलीचा हक्क नाहीये त्या झाडावर? त्या झाडांच्या मुळांना धरून राहणाऱ्या मातीचाही हक्क तितकाच आहे त्यावर. आणि त्या झाडावर धो बरसणाऱ्या पावसाचाही हक्क आहे. लक्षात ठेवा, एक झाड रुजतं, वाढतं, सोबत अख्ख्या ऋतुचक्राला घेऊन फुलतं, ऑक्सिजन देतं, तुम्हाला जगवतं, आणि तुम्ही त्याला तोडता. तुम्हाला लाज नाही वाटत? म्हणजे आम्ही काय झाडापासून बनलेल्या वस्तू काय वापरायच्या नाही का? वापरा ना, जरूर वापरा. पण एक झाड तोडलं ना तर 4 झाडं लावा आणि ती जगवा. अरे काय देत नाही झाड तुम्हाला?
आणि तुम्ही मला तोडून कुठे जाल रे? तुमच्या हातातली पहिली पेन्सिल सुद्धा आमच्यापासूनच बनते आणि तुमच्या शेवटच्या क्षणी सुद्धा सरळ म्हणून आम्हीच जळतो. तुम्ही एकदम पप्पांसारखी बोलतात. मी प्रॉमिस देतो, मी मम्मा आणि तावडे अंकल आजच जाऊन सोसायटीत भरपूर झाडे लावतील. अरे सार्थक सार्थक, पप्पा तुम्ही मी आहे ना. अरे तावडे अंकल बरोबर कशाला जायला पाहिजे? आपण जाऊन झाडं लावूया. बरं चला चला आपण रोप आणायला जाऊ सगळ्यांनी. वहिनी डन. मॅचिंग आहे ना. आणि मी- चला 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 चला. आणि मी माझ्या पिगी बँक मधले पैसे पिझ्झाला नाही तर बिया विकत आणायला वापरणार. नमस्कार रसिको, क्लिनिक प्लस शॅम्पू सह प्रस्तुत अळीमिळी गुपचिळीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. स्पेशल पार्टनर्स कॅडबरी डेअरी मिल्क क्लिकेबल. आपल्या या लाडक्या शोमध्ये आज 2 मनस्वी कलाकार येणार आहेत. एकाच्या लेखणीला पत्रांना कायम पालवी फुटलेली असते आणि दुसऱ्याच्या अभिनया इतकी श्रीमंती त्याच्या वृक्ष बँकेत सुद्धा असते. स्वागत करूया सयाजी शिंदे आणि अरविंद जगताप यांचं. या. अरे आले. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळी ते भाऊराया म्हणायला हरकत नाही. काय आहे, हिचं नाव आहे सोनिया आणि तिचे ताट आहे ना तिने माहेरनं आणलंय, त्यामुळे प्रत्येक एपिसोडला आम्हाला हे म्हणावं लागतं. आणि आमची आणखी एक परंपरा आहे, आलेले पाहुणे आमच्यासाठी विशेष असतात, त्यामुळे एक विशेष गाणं गाऊन आमच्या परीने आम्ही त्यांचं स्वागत करतो. वृक्षवल्ली याना सोयरी कितीतरी, वृक्षवल्ली याना सोयरी कितीतरी, अनकला आतली पालवी ती. वृक्षवल्ली याना सोयरी कितीतरी, वृक्षवल्ली याना सोयरी कितीतरी. वा 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 वा. प्लीज बी कम्फर्टेबल. प्लीज बी कम्फर्टेबल. घर तुमचंच आहे असं समजा. पण मला झाड लावायला देणार असताल तरच. देणार सार्थक. आपण सगळेच जाऊया त्यांच्या बरोबर. आय एम शुअर त्यांची मुलंही सहभागी होतच असतील या उपक्रमात. ते जाणून घेण्याआधी आपण आणखी एक मजा करणार आहोत. म्हणजे काय आहे की आता सयाजी शिंदे, अलका शिंदे ही नावं आम्हाला माहिती आहेत, किंवा अरविंद जगताप, कल्पना जगताप ही नावं आम्हाला माहिती आहेत, पण मुलांची नावं आम्हाला कुठे माहिती आहेत. काय होतं, आपलं मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा आपण हौसेने त्याचं बारसं करतो, त्याचं नाव ठेवतो. तुम्ही तुमच्या थोड्याशा लहान मुलाला, म्हणजे थोडासा मोठा आहे तो पण आमच्यासाठी लहानच आहे, आमच्याकडे एक पाळणा येईल, त्या पाळण्यात ठेवा त्याला. लहानपणी जसं सजवलं होतं, टोपडं बिपडं घातलं होतं तसं घाला आणि आम्हाला त्याचं नाव सांगा, म्हणजे त्याचं पुन्हा एकदा बारसं होईल. आता तुम्ही तुमच्या मुलाला बारशाला जसं उचलून पाळण्यात ठेवलं होतं तसं ठेवा आणि आम्हाला त्याचं नाव सांगा. या. माझ्या बाबाला पाठीचा प्रॉब्लेम नको. तुझ्या बाबाला पाठीचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी तुला उचलून ठेवतो. ये. ते नाव एक्सटेंड केलंय आईने. शुभंकर. त्याचं कारण फारच वेगळं. ह्याचा 1942 लव्ह स्टोरी सिनेमा होता, तो मला फार आवडतो आणि त्याच्यात जॅकी श्रॉफची जी एंट्री होती
ती मला अजूनही लक्षात आहे. म्हणजे आम्हाला दोघांनाही तो मुद्दा आहे. तो शुभंकर आ रहा है, शुभंकर आ रहा है असं त्या सिनेमा इंटरव्हल पर्यंत ती क्युरिओसिटी आणि काय म्हणतोय हे तुला आत्ता कळतंय? म्हणजे तुला सांगितलं तर तू अरे मला अच्छा वाटलं हे का कारण तुम्ही एका मूवीमुळे माझं नाव तुला म्हणून मी तुला सांगितलं होतं. झालं असतं. नाही नाही, ती संधी देणार आम्ही तुला. नाही पण आमचं आजही असं झालं. एपिसोड शूट करायच्या आधी शुभंकर आ रहा है, शुभंकर आ रहा है, शुभंकर आ रहा है. ऍक्च्युली झालं असं, बरोबर आहे, ऍक्च्युली झालं असं. आणि आता हे आमचं दुसरं छोटस जे बाळ आहे त्याला आता उचलून आणणं शक्य नाहीये, पण त्याला तरी इथे बसवा आणि आम्हाला त्याचं नाव सांगा. सिद्धार्थ. काय काय? सिद्धार्थ. सिद्धार्थ. हा काय नाही, तो साजन वेळा नावाचा कार्यक्रम होता ना आपला माधुरी पुरंदर हो, साजन वेळा. चंद्रकांत काळे यांचा. ग्रेस यांनी त्याच्यावरती सिद्धार्थ बद्दल खूप चांगलं लिहिलं होतं. त्या काळात मी ते वाचलेलं होतं. आणि जो सिद्ध असतो जुन्या परंपरेतलं चांगलं घ्यायला आणि वाईट टाकून द्यायला आणि त्याच्याशी फाईट करायला, असा असतोच ते सिद्धार्थ. आणि त्याच्या पाठीमागे त्यांचं एक तत्वज्ञान होतं की सिद्धार्थ आणि गौतममध्ये सिद्धार्थ कसा महत्त्वाचा. आणि असे एकंदरीत तो पॅराग्राफ खूप चांगला होता. त्याच्यावरनं आम्ही फायनल केलं होतं की सिद्धार्थ नाव ठेवूया. अभिनंदन सिद्धार्थ, ग्लॅड टू मीट यू. तुलाही तुझं नाव आजच कळलं असेल, आम्हालाही आजच कळलं. या बसा. ये पाण्यातून उतरून तू असं चालू शकतो लगेच. तर शुभंकर, त्यांनी तर तुझं नाव शुभंकर ठेवलं, पण तुला चान्स मिळाला. आता आई आणि बाबाचं नाव काय बदलशील? डिफिकल्ट आहे. हा म्हणावा, तुला काही सुचत आहे? मी आईचं ड्रामा क्वीन ठेवीन. ड्रामा क्वीन का? म्हणजे असंच, कारण ती प्रत्येक गोष्टीला इन्स्ट्रक्शन्स देत असते आणि मग नंतर प्रत्येक गोष्टीवर ड्रामा करत असते. You're going to have a very tough time. You will have a very tough time tomorrow onwards, I'm telling you. नाही बेसिकली ती थिएटर करते त्याच्यामुळे तो सतत त्यांनी नाटकातच बघितलेलं आहे तिला, त्याच्यामुळे नाव ठेवलंय. नाही पण आयुष्यात ड्रामा नसेल तर आयुष्य बोरिंग होतं. त्यामुळे ड्रामा पण करेक्ट आहे. त्या तिघांच्या पुढे मलाच ड्रामा करायला लागतो, त्याच्याशिवाय हॅपनिंग काय होतच नाही. तुम्हाला तुमच्या मुलाचे पाय हे कधी दिसले? बाळाचे पाळण्यातले पाय हे तुम्हाला कधी दिसले? हट्टी फार आहे तो ऍक्च्युली. ओ अगदी लहान असताना पण तो झोपेतनं उठला, अगदी बाळ असताना 5-6 महिन्याचा, तर त्याला मी लागायचे समोर. आणि कधीतरी मी किचनमध्ये असायचे आणि ह्याचा रडण्याचा आवाज, म्हणजे हा कधी हसत उठलाच नाही, रडण्याचा आवाज ऐकून मग मी सयाला कधीतरी पाठवायचे की जा बघ जरा तो उठलाय. तर सया दार उघडलं त्यांनी की हा बघायचा कोण आहे आणि दुप्पट जोरात रडायला सुरुवात करायची. मग सया परत बॅकफूटवर की बाबा तूच जा. तर ते लहानपणीच दिसलेत पाळण्यात पाय. पण या दोघांच्यात जास्त चिडतं कोण रे? मम्मी. हो काय सांगतोस? काय काय म्हणजे काय आपली इमेज काय वेगळी असते आणि आपण प्रत्यक्ष आयुष्यात आपलं कसं मांजर होऊन जातं. तो 15-20 दिवस बाहेर असतो आणि मग ह्याचे टँट्रम्स मला सहन करायचे असतात ना. मग एव्हरी टाइम यू कॅन बी अ सॉफ्ट मदर. मला सुचलं ना, सुचलं. मी बाबाचं नाव रस्किन मॉन ठेवलं असतं, कारण रस्किन मॉनची रायटिंग आणि बाबाची रायटिंग म्हणजे थोडंसं सेम वाटतं. अरे वा. आणि मी आईचं माधुरी दीक्षित ठेवलं असतं, कारण की ती डान्स पण करते आणि ती ऍक्टिंग पण करते ना. अरे वा, व्हेरी आणि हा रस्किन कोण कुठला नक्की? हा तेच आता वाचावं लागेल. रस्किन बॉन्ड. रस्किन बॉन्ड आहे का लेखक? कुठे आहे? कुठे तो अँग्लो इंडियन आहे. तो इंडियामध्ये बॉर्न झाला होता. तो 4 वर्ष इंग्लंडमध्ये होता आणि आता तो 85 इयर्स आहे. तो आता इंडियामध्ये. बेसिकली प्रश्नाकडे येऊया की हेच बाळाचे पाय हो हे कधी दिसले पाळण्यात? नाही मला नेहमीच बायकोच्या हातात बाळ आहे आणि मी पायाकडे बघतोय असंच दिसले. पण मुळात घरात तो एकदा पाठ समजून लॅपटॉपवर बसला होता माझ्या
वा तेव्हा मला लक्षात आलं की हा रस्किन बॉन्ड नसून जेम्स बॉन्ड आहे. आणि बायकोच जास्त सांगू शकते म्हणजे मोबाईल बसून सगळं. आणि त्याला मुख्य म्हणजे त्याची जाणीव आहे, त्याच्यामुळे मला त्याचं वाईट कधीच वाटत नाही. आपण एक मजेदार गेम खेळणार आहोत. गेमचं नाव आहे बाबांचा फुगा फुटला. गेम मजेदार आहे. बाबांना आपल्या मुलाबद्दल किती माहिती आहे ते आज कळेल. गेम असा आहे की इथे काही फुगे ठेवणार आहोत आम्ही समोर आणि काही प्रश्न विचारणार आहोत बाबांना मुलांबद्दलचे. आईनी कुठलीही मदत करायची नाहीये. बाबांनी दिलेलं उत्तर चुकलं तर मुलांनी समोरचा एक फुगा फोडायचा. बघूया किती फुगे शिल्लक राहत आहेत. आणा फुगे. आम्ही अर्थात ऑलरेडी सिद्धार्थ आणि शुभंकरला प्रश्न विचारलेले आहेत. आता त्याची उत्तरं आणि तुमची उत्तरं किती मॅच होत आहेत बघूया. आणि जर का बाबांचं उत्तर चुकलं तर हा डार्ट ठेवलेला आहे तिकडनं एक फुगा फोडून टाकायचा. तर पहिल्यांदा आपण सयाजी शिंदे आणि फॅमिली इथपासून सुरुवात करूया. याचा बेस्ट फ्रेंड कोण? टायरस. परफेक्ट. वा. कॉंग्रॅच्युलेशन. सिद्धार्थची क्लासरूम कितव्या मजल्यावर आहे? शाळा माहिती आहे मला. कुठल्या रे? 6th फ्लोअर. चला एक फुगा फोडा. फुगा फुटला. ब्रेक. सिद्धार्थची आवडती टीचर कोण किंवा आवडते सर कोण? सिद्धार्थचे. मला वाटत नाही त्याचे कोण आवडते टीचर. बरोबर आहे उत्तर. उत्तर बरोबर आहे. सिद्धार्थला तुझं आवडलेलं सगळ्यात जास्त आवडलेलं काम कुठलं? माझं आवडलेलं काम वा संजू. अरे उत्तर बरोबर आहे. परफेक्ट. वा सयाजी. अच्छा, आईने केलेली कुठली भाजी त्याला खायला आवडत नाही? कारल्याची. डाट द्या. अरे सांग की पण मला पटलं पाहिजे. सांगू दे ना पण. मेथी. अच्छा. मेथी. हो. बाबांची कुठली सवय बदलावी असं तुला वाटतं? म्हणजे त्याला वाटतं तुझी कुठली सवय बदलावी? त्याला मी काही शिकवायची गरज नाही असं त्याला वाटत असावं आणि ते मला पटतं. Actually तसं नाहीये उत्तर. त्याचं उत्तर थोडं वेगळं आहे. रात्री झोपताना तू फार मोठ्याने गाणी लावतोस त्याचा त्याला त्रास होतो असं त्याचं उत्तर आहे. तेव्हा फुगा फोडा. पण कुठली गाणी लावतोस तू रात्री जी त्याला आवडत नाही तेवढी आणि किती मोठ्याने? नाही मोठ्यानं नाही म्हणजे मी तर क्लासिकल मधलेच वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे मूडनुसार ऐकतो आणि मला असं वाटतं की ते ॲम्बियन्स खूप चांगलं तयार करतो आणि नेमका तो त्याला आवडत नाही. पण मग तुला त्रास होत नाही त्या गाण्यांचा का? तुला मला सवय वाटतं झाली? मी सांगितलंय त्याला गेस्ट रूम मध्ये जा म्हणून. रादर आम्ही त्याला तिकडेच ठेवतो हल्ली. कारण तो येतो पण गेस्ट सारखा. हा घरचा आहे रे खरा. शुभंकर ऑल द बेस्ट. तर तुला ऑल द बेस्ट काय खरं बाबांना ऑल द बेस्ट द्यायला पाहिजे. नाही मला तो फुगे फोडताना बघणं खूप आवडतं. शुभंकरचा बेस्ट फ्रेंड कोण? मी त्याच्यासोबत सगळं करतो. नाही मला पण माहिती आता मी त्याला स्पर्धेला पण सोडून आलो त्याच्यासाठी मेरा रायटिंग कॉम्पिटिशनला. हा बरोबर आहे. नाव सांग. नाव आठवत नाहीये. त्याचं आता घ्या डाट घ्या आता. स्वानंद ये तेरे लिए. स्वानंद. स्वानंद आहे तेरे लिए. चांगला मित्र आहे. खूप चांगला मित्र असून फायदा आहे. नाव आठवत नाही. बरं कितव्या मजल्यावर क्लासरूम आहे? 6व्या. सहाव्या नाही. पहिल्या. फोडा. आवडती टीचर किंवा सर कोण आहे? फोड आत्ताच फोडू. नक्की माहित नाहीये ना? नाही. नक्की नक्की. बरं मग कॉन्फिडन्स फोडून जा. बर. रोलिटा मॅडम. रोलिटा मॅम. रोलिटा मिस. ओके. तुमचं सगळ्यात कुठलं काम आवडलंय किंवा कुठलं गाणं आवडलंय? त्याला हा अगदी जवळच जाऊ. थोडं तुझा कॉन्फिडन्स आहे ना बाबांवर. शाबास. त्याला कोणता झेंडा घेऊ हाती?
एकदाच ऐकलं पण मला खूप आवडलं होतं. आपण आता एक काम करूया, तू पहिला फोड तर तर आपण फुगवून दुसरा लाव, पण ती वेळ येणार नाही बहुतेक. नाही येणार. काय कॉन्फिडन्स आहे. बरं, आईने केलेली कुठली भाजी त्याला आवडत नाही? हे येऊ शकतं. हा, मग काय केलीस? कारल्याचीच भाजी नाही आवडत त्याला. अरे वा शुभंकर, अभिनंदन, युअर राईट. तो फोडलास ते बरोबर आहे. बस इकडे. त्याचं उत्तर दोडका आहे. तर या भागात सयाजी शिंदे जिंकलेले आहे. तू कविता सुद्धा लिहितोस असं मी ऐकलंय. तू कविता म्हणतोस सुद्धा छान. मी माझेच म्हणतो. बाकीच्या कविता वगैरे तू वाचत नाही? नाही, मी वाचतो, मला आवडतं, म्हणजे त्यांचं बघूनच मी लिहितो, पण मला असं पाठ करायला हे होतं. पण मग तुझी पाठ केलेली एखादी कविता ऐकव ना. Dream is something you can never imagine of, but dream is what you are imagining of. Dream is the only thing you have, so go chase it before it gets out of your van. Dream is like a TV without a remote. It have its own channel, so just give it a signal because it's on its angle. So watch dreams and go chase it. If an obstacle comes in between, face it, but don't lose it. वा वा. लेखक म्हणून सगळ्यात वाईट फिलिंग काय की हे सगळं चांगलं लिहितात मुलं, पण इंग्रजीत लिहितात. आणि खूप मराठी लेखक म्हणून असं वाटतं की त्यांनी मराठीत लिहिलं पाहिजे. आपण तेवढं बरं लिहिलं पाहिजे की मुलांना आपलं लिखाण वाचून मराठीत जास्त गुंतले पाहिजेत. आणि जसं तुम्ही विषय काढला की साधारण लहानपणापासून अजूनपर्यंत मी तशी कविता किंवा तशा ओळी शोधण्याचा प्रयत्न करतोय. दर वाढदिवसाला मुलांच्या जेव्हा ते हॅपी बर्थडे लावावं लागतं किंवा ते म्हणावं लागतं तेव्हा खूप लाज वाटते की मला मराठीत या ओळी माझ्या मुलांना चांगल्या याला रिप्लेसमेंट मी पर्याय का देऊ शकत नाही. आणि ते हॅपी बर्थडेच अजूनपर्यंत का म्हणावं लागतं. तर आय लव्ह यू आणि हॅपी बर्थडेला मराठी लेखकांना समजतं आव्हान आहे की याला काहीतरी पर्याय काढा, हे संपलं पाहिजे, मराठीत हे आले पाहिजे याला पर्याय. मला तुझ्याकडनं मराठी कविता ऐकायला आवडेल. अडगाव गेलो, पेडगाव गेलो, सुंदर बायको मिळेच ना. गेलो पेपरी आणली झेपरी, तिचं आणि माझं काय जमेच ना. जमता जमता झालंय कार्ट, ते काय बाबा म्हणेच ना. आणि आता एव्हर क्लासिक जी आहे बालकवींची कविता. आयलं तर टावर, पहिलं तर टावर, हिरवाई घेऊन, निळा सावळा झरा वाहतो, बेटा बेटातून. व्हेरी गुड. 4 घरांचे गाव चिमुकले, पहिलं टेकडीकडे, शेतमळांची दाट झाली, हिरवी गर्दी पुढे. पायवाट पांढरी तयातून अडवी तिडवी पडे, हिरव्या कर्णांमधून चालली काळा डोहाकडे. झाकळणी जडगोड काळीमा पसरी लाटांवर, पाय टाकणी जळात बसला असला औदुंबर. वा वा. सोनिया, मला एक सांग, तुला आरोही माहितीये? आरोही? आरोही तुला माहिती ना मम्मा? नाही, आली का इकडे? आले, ती आजची खास गेस्ट आहे. आरोही, आरोही. अगं ती कोण आहे माहितीये का? सयाजी सरांची जी वृक्ष चळवळ आहे ना, त्याचा ती एक भाग आहे. ती बघ आली आरोही. हाय आरोही. ये ये ये. सर, आम्हाला आरोहीबद्दल खरंच फार काही माहिती नाहीये, पण तुम्ही आम्हाला माहिती दिली तर खरंच आनंद होईल. आरोही हे आम्हाला पण एक फार चांगलं सरप्राईज मिळालं. आणि सह्याद्री देवराईला एक सरप्राईज मिळाला असं मी म्हणेन. बीडला जे आता जागतिक पहिलं वृक्ष संमेलन झालं त्याच्यामध्ये खूप वृक्ष संमेलनामध्ये वडाचं झाड अध्यक्ष होतं आणि खूप झाडांचा सहभाग होता आणि खूप मुलांचा सहभाग होता. त्याच्यामधली ही एक गोड मुलगी आहे. आणि तिनं विशेष म्हणजे एकदम आम्हाला असं चक्रावून सोडलं. ते अरविंद जगताप यांनी लिहिलेली एक प्रतिज्ञा आहे जी आजकाल सगळ्या परभणीच्या शाळेमध्ये म्हटली जाते, औरंगाबादच्या शाळेत म्हटली जाते. अशा विविध शाळेत ते सकाळी आल्यानंतर प्रतिज्ञा म्हणून घेतात. ते तिनं आम्हाला माहीतच नाही, अचानक स्टेजवर येऊन सादर केली होती. प्रतिज्ञा फार सुंदर होती. सूर्य उगवतो तेव्हा फक्त दिवस सुरू होतो, पण झाडे उगवतात तेव्हा चांगले दिवस सुरू होतात. झाड हमखास फळ देतं, फूल देतं, पान देतं,
फूल देतं, पान देतं, पक्ष्यांना उघडं रान देतं, पक्ष्यांना उघडं रान देतं, श्वासासाठी ऑक्सिजन देतं, श्वासासाठी ऑक्सिजन देतं, सगळ्या गोष्टी देतं झाड. सगळ्या गोष्टी देतं झाड. आईच्या मायेनं आईच्या मायेनं फक्त झाडच करतं आपलं लाड. फक्त झाडच करतं आपलं लाड. झाड आहे औषध, झाड आहे औषध, झाड आहे देव. झाड आहे देव. पुढच्या पिढीच्या आरोग्यासाठी पुढच्या पिढीच्या आरोग्यासाठी 10 झाडं लावून ठेव. 10 झाडं लावून ठेव. कारण झाड आहे कारण झाड आहे तर आपली सुद्धा तर आपली सुद्धा वाढ आहे. वाढ आहे. आणि ते जे वृक्ष संमेलन आम्ही घेतलं ते 13-14 तारखेला घेतलं, 14 फेब्रुवारीला स्पेशली. आपण व्हॅलेंटाईन डे साजरा करतो, म्हणजे आपलं प्रियकर, नवरा, आई, वडील, बहीण, भाऊ, आपण सगळ्यांवर प्रेम करतो. पण तसं झाडावरही प्रेम करायला शिकावं आणि झाडांविषयी तेवढं आत्मीयता असावी म्हणून तो दिवस आम्ही त्या दिवशी सेलिब्रेट केला. त्या बात. आणखीन एक गेम खेळूया छान. या गेमचं नाव असणार आहे अळीमिळी गुपचिळी. तुम्ही दोघंही खूप उत्तम कलाकार आहात हे अख्खा महाराष्ट्र जाणतो. पण आज तुमच्या मुलांना आणि बायकोला तुम्ही जे काही खेळणार आहात, जे काही नाव घेणार आहात ते ओळखता येतंय का ते बघूया. सयाजी सर, तुमच्यापासून सुरू करूया. ऑल द बेस्ट. छान दिसतंय असं म्हणताय. बाबो बाबो हे बरं आहे. हे असं बाबो ऍक्शन अशी आली. किती छान. तुम्ही तुमचे डोळे दाखवता. तुमच्या डोळ्यांनी आम्हाला आधीच भीती वाटते. काय काय लागलं? हळदी कुंकवाला गेली बाहेर. बायको. हां, आता कोणी जवळ बोलत आहे. आम्ही सगळे बसलो. ती कन्फ्यूज करते. बरोबर आहे. टिक 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 टिक. बस झालं. या बायकोचा कंटाळा आला. आता वॉन्टेड कसं सांगायचं? बायको वॉन्टेड बायको नंबर 1. अच्छा अच्छा. पॉइंट मिळाला आहे. आज नवीन क्षेत्रात तुमचं पदार्पण झालं आहे. अभिनय क्षेत्रात अरविंद जगताप सर. ऑल द बेस्ट. लहान एक मिनिट. ही अशी ऍक्टिंग नसते. आमच्या घरात तशीच ऍक्टिंग. लहान लहान मुलगा लहान मुलगा मी. मूवी, लहान मुलांची मूवी आहे. ओके. चष्मा लावून जा जिकडे जायचंय तिकडे. हा 3D मूवी आहे. लहान मुलगी. मला सगळे डायलॉग ऐकू येत आहेत. त्याला चष्मा चष्मा आहे. आहे. हॅरी पॉटर. मी तो लहान मुलगा मी आहे रे असं म्हणताय ते. वा 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 वा. अरे काय आलं की एक आलं. आता काय भीती नाही. आपण बाहेर जाऊया. मानाचा मुजरा. गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा. विनर अर्थात सगळ्यांना माहिती आहे अरविंद सरांची टीम. ये. आणि परफॉर्मन्स साठी टाळ्या पुन्हा एकदा. हो आणि परफॉर्मन्ससाठी टाळ्या. वा वा. सयाजी, तुझं बालपण म्हणजे कुठे साताऱ्याच्या जवळ, मला माहित नाही, नाव माहित नाही खेड्याचं, आणि गोरेगाव ओबरॉय सिटीमधलं बाळपण की जे असेल ते, ह्याच्यातला फरक तुला किती जाणवतो? अर्थात त्याला जाणवणार नाही कारण त्यांनी ते बालपण पाहिलेलं नाही, त्याला ते माहीत नाही आहे, किंवा तुझा स्ट्रगलही त्याला कदाचित ऐकून माहिती असेल पण जोपर्यंत तो अनुभवत नाही तोपर्यंत त्याला कळणार नाही. ब्रँड वाईज विचार करतो हल्ली, हा तो प्रॉब्लेम झाला ना. म्हणजे मला 8वीला मी पहिल्यांदा चप्पल घातली. 8वीला पहिल्यांदा चप्पल घातली. मला आयुष्यात मिळाली चप्पल 8वीला.
आणि ती पण वराडामध्ये लग्नाला गेलो होतो आणि ती जरा हरवली माझ्याकडून, कुणीतरी चोरली, म्हणून मी तशीच दुसरी चप्पल घालून आलो. तर वडिलांनी ती ओळखलं आणि मला त्याच चप्पलेनं मारलं की असं का केलं. आणि हा आता मी लंडनला शूटिंग केल्यानंतर सांगतो, मला त्या ब्रँडचं ते आणि तेच बघा. मग ते न्यूयॉर्कला आम्ही इतकी दुकानं फिरलो वगैरे वगैरे, तर तो ब्रँड यायचा होता, तो त्याच्या आधीच त्याला माहिती आहे, तो पुढल्या वर्षी येणारा ब्रँडचं त्याला यावर्षी पाहिजे होतं. किंवा मी शनिवार रविवारी मी गुरं राखायला जायचो म्हशी, तर आता शनिवार रविवारी तू कुठे जातो? फुटबॉल खेळायला. आता त्याने जे उदाहरण दिलं सयाने की 8वीत त्याला चप्पल पहिल्यांदा घातली त्यांनी, तर हे सिद्धाने कधीतरी फार ऐकलंय इंटरव्ह्यूजमध्ये किंवा कुठेतरी. आणि एक दिवस ह्याचा इंटरव्ह्यू चालू होता आणि तो विचारत होता तुमच्या लहानपणाबद्दल सांगा वगैरे, तर हा मागून त्याला सांगत होता, ते सांगा ना तुम्हाला 8वीमध्ये पहिल्यांदा चप्पल घातली. ही वॉज व्हेरी स्मॉल ॲट दॅट टाइम. किती फरक तेव्हाचा जाणवतो आत्ता आणि म्हणजे कपडे असतील, लाईफस्टाईल असेल किंवा नाही, मला त्याचमुळं माझ्या डोक्यात हे आलं ना की श्रीमंतीची व्याख्या आपण जी मांडतोय ती आपण मुलांना दिली नाही. कारण जेव्हा गावात होतो तेव्हा 5-6 विहिरी होत्या आणि जंगलात आपण फळं डायरेक्ट झाडाची खायचो. दूध म्हशीचं, गाई म्हशी घरात होत्या, ज्वारी बाजरी भाजी सगळे असायचे. आणि स्विमिंग पूल आपण म्हणतो की मग आता मी उभेरेला राहतो, ते स्विमिंग पूल आहे, तिथं ते आहे. खरं तर गावाला ते मोकळंच होतं सगळं. पण त्याची श्रीमंतीची व्याख्या आपली ही आहे की फ्लॅट घेऊन मग त्याच्यात स्विमिंग पूल असला, मग त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी असल्या की श्रीमंत. खरी श्रीमंत ती माणसं आहे. मला वाटतं सगळ्यांचीच आपली ही एक भावना असते की जे आपल्याला मिळालं नाही ते आपल्या मुलांना मिळालं. नाही, पण तो विसंगती त्याच्यातच आहे. म्हणजे आता ते सर जसं सांगतायत की मी चप्पल नव्हती, हा तो संघर्ष झाला. पण त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मी सिद्धार्थच्या नजरेतून विचार करायचा तर तो जास्त संघर्ष करतोय. म्हणजे त्याला चप्पल नसली तरी काय अडचण नाही, पण त्याच्या तुमच्या काळातली 100 झाडं त्याला लावून म्हणजे तिथं असली पाहिजेत ना. Exactly. तुम्हाला आसपास म्हणजे असं रस्त्याच्या बाजूला गेलं की सावली होती, त्याला कुठे सावली नाहीये सावली खरंच. मग तो चप्पल घातल्याशिवाय पर्याय नाही त्याला. म्हणजे मागच्या पिढीने काय दिले तर सावली सुद्धा नाही ठेवली आहे ना. तर अरविंद, मुळात काय आहे की आजवर तुझ्या पत्रांनी कित्येकांच्या काळजाला हात घातलेला आहे. आज तुला एका माणसाचं पत्र आलंय आणि इथे अळीमिळीच्या घरात गंमत काय आहे, तो जो पोस्टमन आहे ना त्यांनीच हे पत्र लिहिलंय आणि तोच तुला वाचून दाखवणार आहे. तर कोण आहे तो पोस्टमन आपण बघूया. प्रिय बाबा, तू आजवर अनेक पत्र लिहिली असशील, पण हे माझं तुला पहिलंच पत्र असेल. तू मला जे हवं ते दिलंस, तू माझे हरेक हट्ट पुरवलेस. हे छोटंसं गिफ्ट मला तुझ्याकडून. तू खूपच वेगळा आहे रे. घराच्या बाहेर निघायच्या आधी तूच लोकांना सांगतो फोनवर की तू कॅबमध्ये बसून निघाला सुद्धा आहेस. पण तू खरंच खूप वेगळा बाबा आहेस. तू कितीही मला ओरडलंस ना तरी पुढच्या मिनिटाला तू माझ्याच बाजूला येऊन बसतोस. तुला सांगू, मी आहे ना शाळेत तुझ्याच नावावर फिरत असतो. नाही मी कोणाशी भीत, ती टीचर असो की माझा कोणता मित्र असो. एकदा तर मी माझ्या वर्गात माझ्या मित्रासोबत मस्ती करत होतो आणि सरांनी मला पकडलं आणि माझं ID कार्ड बघतं आणि मला फक्त एवढं सांगता की तू जगतापाचा मुलगा ना रे, तू असं का करतोस. मला फक्त तुला एवढंच सांगायचं की मी तुझ्या बिना काहीच नाहीये. तुझ्यासाठी जरी हे गोष्ट डोंगरा एवढी असेल तरी ही गोष्ट आमच्यासाठी आभाळाला भिडली. तुझा छोटासा लाडला मुलगा शुभंकर. हो वा. आजच्या एपिसोडची आम्ही सुरुवात सुद्धा वृक्ष आणि त्यांचे उपयोग याच एका थीमनी केली होती आणि त्या बाबतीत तुमचं काम खूप आहे. तू खूप मनापासून ते काम करतोयस मला माहिती आहे. थोडक्यात आम्हाला त्याच्याबद्दल सांग ना. ही दुसऱ्याला सांगायची गोष्ट नाही, ही स्वतःनं करायची गोष्ट आहे. एकतर की झाड लावणं आणि वाढवणं, कारण काय आपल्याला श्वासासाठी झाड लागतं आणि घासासाठी पण झाड लागतं. एवढ्या सिंपल गोष्टी आहेत. बाकी आयुष्यात सगळाच गेम मनाचा आहे, तुम्ही काय पण करा आयुष्यात. पण ह्या 2 गोष्टी, आणि विशेष म्हणजे काय, जगात सगळ्यात जादू येते ती फक्त झाडाला येते. ते म्हणजे त्याला ऑक्सिजन देता येतो आणि कार्बन डायऑक्साईड घेता येतो. असा जगात कोणच नाही की ही जादू त्याला येते. आणि ते निस्वार्थीपणे करणार तर अजून दुसरं जगात कोणीच नाही.
त्यामुळे आपण खरंच शरण असलं पाहिजे तर फक्त ते झाडापुढं असलं पाहिजे. मॉरल ऑफ द स्टोरी काय, झाडाचे गुण गावो आणि झाडाचे गुण घेवो, हे असं आहे. आणि मला वाटतं आत्ताच्या पिढीला, मुलांना हे जास्त पटलंय आणि त्यांच्याकडूनच ते शक्य आहे. नाही सार्थक, ऐकतोयस ना काय म्हणतायत सयाजी सर? म्हणजे मुद्दाम लावलेल्या एअर कंडिशन पेक्षा अचानक आलेली जी गार वाऱ्याची झुळूक असते ना, ती सर्वात जास्त सुख देऊन जाते. हे कायम लक्षात ठेव. आणि असंच सुख जर का मिळवायचं असेल तर काय करणार आपण? खूप झाडं लावायची. लक्षात राहील ना? व्हेरी गुड. मी सांगितलं होतं की आहे ना, एक झाड सपोज मंदिराच्या आत आहे की गावाबाहेर आहे, त्या झाडाची एकच व्हॅल्यू आहे. आता आपण कुठे मंदिरातल्या आत लावलेल्या झाडाला आपण काय बोलतो की या झाडाला कापायचं नाही, या झाडाला देव आहे. पण जर झाड तो कुठेही असो, त्याची व्हॅल्यू एकच आहे, त्याच्यात आहेच देव, कारण तो तेवढेच काम करतो. झाडावर सगळं येतं, फूड, फळ, ऑक्सिजन जे पाहिजे ते. मग लोक असंच म्हणजे की झाडाला पैसे नाही लागलेत असं का म्हणतात, मला हे खटकतं जरा. आणि मग नंतर झाडाला ऍक्च्युली पैसे लागले आहेत, पण झाड आपल्याला सगळं काय देतं या अर्थी म्हणतोयस तू. हां, आणि म्हणजे आता कोणत्या माणसाला आपण सपोज मारलं किंवा त्रास दिला तर तो पोलीस येणार आणि मग लगेच हे आपण ॲक्शन घेतोच. पण झाडाला कोणाकडे मतदान करेल, झाड कोणाला सांगेल, झाड पोलिसांना कसं बोलवेल? वा, सिद्धार्थचा आणि तिचा डान्स बघायचा आहे का मला, मग आपण पुढच्या गप्पा मारूया. तुमचे खूप खूप आभार. पण तुमचा निरोप घेण्याच्या आधी झी मराठीतर्फे तुम्हाला एक छोटंसं गिफ्ट. आणि सयाजी सर, तुम्हाला आणखी एक विनंती आहे. म्हणजे तुम्ही वृक्षांसाठी, झाडांसाठी इतकं काम करताय, आज आपल्याकडे ही लहान मुलं आलेली आहेत, तर तुमच्या हातून त्यांना पण एक छोटे छोटे झाडं भेट द्यावी, तर मी तुम्हाला विनंती करतो. या, स्टेजवर या. वा, खूप मजा आली. पण खूप लेट झालाय पिल्लू, चला गुड नाईट म्हणायची वेळ झाली. बसा. म्हणजे गोष्ट ऐकायची वेळ झाली. काय ग, काय विचार करतेस? नाही, मी विचार करते की आज आपल्या घरी जे पाहुणे आले होते ते किती मोठं काम करतायत. जगातला अंधार दूर करतायत, जमीन हिरवीगार करतायत. मग त्यांच्या घरात सावली द्यायचं काम त्यांच्या मुलांची आईच करत असेल, नाही का? अगदी बरोबर आहे. आणि म्हणूनच आजची आपली गोष्ट सुद्धा आईचीच आहे. एक मुलगा होता बरं का, ये, त्याचं नाव होतं दिनू. दिनूच्या आईने त्याला दुकानात काही गोष्टी आणायला पाठवलं. तो गोष्टी घेऊन आला आणि येताना त्या दुकानदारांनी बिल दिलं. त्या बिलात वेगवेगळ्या गोष्टींचे वेगवेगळे दर लावलेले होते. आईने त्याला पैसे दिले, पण एक स्वतःचं बिल पण दिलं.
त्या बिलात दिलं होतं. सकाळी उठवणे, नाश्ता बनवणे, शाळेत सोडणे, जेवण बनवणे, रात्री थोपटून झोपवणे. सार्थक, त्याच्या आईने तिची सगळी कामं लिहिली होती, पण प्रत्येक कामाचा दर किती होता माहिती का? 0 रुपये. अशी असते आई, आणि प्रत्येक आई अशीच असते. मम्मा सुद्धा. अर्थात. तू मम्मा म्हण, आई म्हण किंवा मॉम म्हण, सगळ्यांसाठीच त्यांची मुलं ही सर्वस्व असतात. आपल्या मुलांच्या आयुष्यात उमेदीच्या बिया सतत पेरणं आणि त्यांच्या स्वप्नांची पालवी अशी बहरताना बघणं, याहून मोठा दुसरा कुठलाच आनंद नसतो सोन्या. नाही काय बाबा कमी असतो का? नाही नाही, अजिबात नाही. डन. पुढच्या वेळेला आम्ही कुठली गोष्ट सांगू आणि कोण येणार भेटीला याची उत्सुकता इथेच सोडून आम्ही निरोप घेतो. तुम्ही पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम क्लिनिक प्लस शॅम्पू सह प्रस्तुत अळीमिळी गुपचिळी. स्पेशल पार्टनर्स कॅडबरी डेअरी मिल्क लिकेबल्स. गुड नाईट.